जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी गजानन गायकवाड मनपूर्वक स्वागत करतोय। अखेर पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरू झालेले आहे। शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे, कारण खरीपाचा हंगाम जवळतोय, पेरणीचे दिवस जवळ येतात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना हे कर्जाची गरज असते। त्यामुळे बँकांना पीक कर्ज वाटप सुरू केलेले, कोणत्या बँकेने सुरू केलेले, कोणत्या जिल्ह्यातील ह्या शेतकऱ्यांना हे कर्ज वाटप सुरू झालेले, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, पूर्ण माहिती समजून घ्या। त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर मात्र नक्कीच करा। जवळपास 4.5 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरू झालेले आहे। कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरू करण्यात आलेले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य बँकेला जवळपास 543 कोटी रुपयाची मागणी केली होती, पण नाबार्डने ती मागणी 280 कोटी रुपयाची मागणी ही मंजूर केलेली आहे। तसेच जिल्ह्यातील जवळपास 4,50,000 शेतकऱ्यांना सोमवारपासून कर्ज वाटप करायला सुरुवात केलेली आहे। जे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले होते की जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या याद्या आम्ही बँकेकडे देणार आहोत, म्हणजे कर्जमाफीमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपूर्वीच परत कर्ज दिले जाणार, हे मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं। आणि ते आता यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वाटपाला सुरुवात केलेली आहे। हे अपडेट कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलशी जोडून राहा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।